टिंकाळ्या फुटल्या. पहिल्या दणक्यात अफजल खानाने तुळजा भवानीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या. त्याने पंढरपूरच्या विठ्ठलाची विटंबना केली. स्वराज्याचा उंच भगवा पायदळी तुडवण्यासाठी आणि शिवाजी राजांना जिंना या मोठा गिरफ्तार करण्यासाठी अफजल खान वाईस येऊन पोहोचला. आमचे मस्तक मिळाले, साक्षात जगदंबेचे तुकडे मिळाले. शिवबा, आम्हाला अफजल खानाची चीड आहे, पण खानाच्या फौजेत जे मराठी सरदार आहेत त्यांना याची चीड येऊ नये. सगळे लाचारी आहे साहेब. वतनासाठी, पालखीत बसण्यासाठी. पालखी मेळे काय स्वराज्यात नाही. त्याला सोडू नका. उसने फेडा. त्याने आमच्या थोरल्या लेकरास घात करून मारले. महाराज साहेबांची विजापुरातून धिंड काढले. त्याला मातीस मिळवा. आमचा तोच प्रयत्न असेल साहेब. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट ठरली. स्वराज्याचं भवितव्य ठरणार होतं. नीती अनितीचा निवाडा होणार होता. मराठमोळ्या जीवांचे भवितव्य ठरविण्यासाठी, भव्याची अस्मिता राखण्यासाठी जिजाऊंचा लाडका शिवबा यमदूताच्या भेटीस निघाला. जगत जननी जगदंबा शहारली. काय होणार? स्वराज्य की गुलामी? आणि खानावर हल्ला झाला. खानाचे सैन्य मरणार. तिसरी तोफ, तिसऱ्या तोफेचा आवाज म्हणजे राजे गडावर सुखरूप पोहोचले. आई जगदंबेची कृपा. राजांनी आपणास भेट पाठवली आहे. दाखवा. बाई बाई बाई, कसला माणूस आहे. तोंड तर बघा त्याचं, केवढं मोठं. बाबा बाबा, डोळे तर बघा. राक्षसी. शिवबाने उसने फेडले. खानास जिवे मारून त्याचे मुंडके आम्हाला भेट म्हणून पाठवले. मोठा आनंद झाला आम्हाला. आमचे वैर खानाची होते, कारण स्वराज्याच्या कार्यातले ते एक मोठे विघ्न होते. खान संपला, वैर संपले. पंत गडकऱ्यांना सांगून या मुंडक्याचा योग्य तो मान ठेवून बाले किल्ल्याच्या दरवाजा त्याला चिणून टाका आणि दिवाबत्तीची सोय करा. परंतु आऊसाहेब, स्वराज्यावर आलेल्या घोर संकटाचे निवारण कशा रीतीने करावे याची आठवण हे मुंडके पुढच्या पिढीला सतत करून देत राहील. दरवाजात आणखी जागा करून ठेवा. का हो शंभूराजे? आम्ही असे खान सफाया करणार. हर हर महादेव. काय होऊन विरोध न करता 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा प्रदेश दिला. आता मिर्झाचे मुघल सैन्य विभाग. दर एक किल्ल्यावर 1-1.5 हजाराची शिबंदी म्हणजे 23 किल्ल्यांवरती 40,000चे सैन्य मुळे. संख्याबळाची भीती संपली. त्यातून शंभूराजांना 5,000ची मनसब आणि खर्चासह जागिरी घेतली. पण तुम्ही त्यांना एवढ्या लवकर राजकारणात का नाही आणले? दुसरा पर्यायच नव्हता आऊसाहेब. पण आता किल्ले ताब्यात द्यावे लागतील. कोंढाणा ताब्यात देऊन आलो, पण आऊसाहेब एका गोष्टीवर मिर्झाने आमच्यावर मात केली. कोणती गोष्ट? आणि तुम्ही अजूनपर्यंत बोलला नाही ती? आऊसाहेब, आम्ही खूप नकार दिला, नाही म्हणालो, पण मिर्झा बदला नाही. मतलब? जोपर्यंत 23 किल्ले त्याच्या हाती लागत नाहीत तोपर्यंत संभाजीराजे त्यांच्या छावणीत त्यांच्या बरोबर राहणार. शिवबा,
नाही म्हणता, पण आपल्या डोळ्यात ती दिसते. शंभू बाबासाहेब, आम्ही गेलो नाही तर काय होईल? आम्ही दिलेले शब्द खाली पडेल आणि मिर्झा मोगलांचं सैन्य घेऊन स्वराज्यात धुमाकूळ घालेल. मग आपल्यालाही लढावं लागेल. आपण लढू देखील, पण त्यामुळे त्रास आपल्याच रयतेला होईल आणि आम्ही जी सुरुंगाची वाट पेटवली आहे ती भिजून जाईल. आमच्या न जाण्यामुळे रयतेला त्रास होणार असेल आणि आपल्या राजकारणात बाधा येणार असेल तर आम्ही छावणीत जायला तयार आहोत. शंभूराजे, आबासाहेब, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकता आहात आणि त्या योग्य समजता आहात. आणखी काय हवंय? 1,00,000 कडव्या सैनिकांमध्ये एकटे जाणारे शंभूराजे तुम्ही पहिलेच. त्या 1,00,000 तुम्ही एकटेच भारी पडाल आमची खात्री आहे. शंभूबाळा, तुमचा वकूब आम्ही जाणलाय, पारखलाय. आबासाहेब, आम्ही आपली पारख सार्थ ठरवलो. आता तुम्ही शूर आबांचे शूर छावा आहात. आम्ही शूर आबांचे शूर छावे आहोत. क्या बात है, चरण स्पर्श प्रणाम किया आपने. बड़ों के पांव छूकर ही आशीर्वाद लिए जाते हैं दादाजी. और हमने सुना है आप तो साक्षात प्रभु रामचंद्र के वंशज हो. हाँ, लेकिन आज का दिन हमारे लिए बड़ा सौभाग्यशाली दिन है. वाह, क्या मिठास है. मीठा खंजर है ये मिर्जा साहब, मीठा खंजर. यकीन खंजीर आहे, पण मराठ्यांची जात आहे. पाठीवर वार नाही करणार. वार केला तर समोरून छाताडावर. खबरदार, थोडा याद कर. क्या कर लोगे? ते गेल्यावर कळल, पण ते कळत असून तू जिंदा राहशील तर ना. अदब से बात करो. हम खान हैं, दिलेर खान. अरे आपलं लय खान फौजाच्या दोरीवर सोडून वाळत घातले आणि जे लय गरीबाई करत होते त्यासने भित्तीच्या कोणाला फसवल्या. मतलब सारखा तलवारीला हात घालायचा नाही. कारण पोकडानं किती बी मोठा खुरा दाखवला तरी वाघ घाबरतील का? महाराजांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी रक्ताचं सिंपान होईल पुरंदरावर आणि करा नदीला पूर येईल. तेवढे रक्ताचा तवा दिला द्या. एक एक करके तुम सबको देख लेंगे. औकात याद दिला देंगे हम तुम्हें. दिलेर खान, मिर्जा जी, संभा, आप जाइए और आराम कीजिए, थक गए होंगे. जी दादाजी. ही तुमची दुसरी चाल. जी साहेब, ही आमची दुसरी चाल. पण ही चाल आमच्या नीट ध्यानात नाही आली. साहेब, या एकाच चालीत अनेक गोष्टी घडणार आहेत. एक म्हणजे साप मारायचा पण तो पाहुण्यांच्या काठीने. म्हणजे साप मारताना काठी तुटली तरी ती पाहुण्यांची तुटेल. तो पहचान में नहीं आया. आदिल शाह ने बड़ा ही तेज तरार हमला किया है. उनकी इस ताकत का हमें अंदाजा ही नहीं था. हमने सोचा ही नहीं था. ये आपको सोचना चाहिए था मिर्जा जी. मुंह दिखाने के काबिल नहीं रहे. बड़े शर्म की बात है मिर्जा जी, बड़े शर्म की बात है. ये सरजा खान बड़ा ही चालाक और सुरमा निकला. ये शिकस्त हमें उसकी वजह से हुई है. मिर्जा जी, ये शिकस्त हमें सरजा खान की वजह से हुई है. हाँ, झूठ, सरासर झूठ है ये. झूठ के नकाब में छुपे हुए सच को पहचानिए मिर्जा जी. मतलब मिर्जा जी, आदिल शाह को जीत सिरों ने दिलवाई है. दिलेर खान, आप जो कह रहे हैं उसका मतलब जानते हैं? अच्छी तरह जानते हैं. सिवा की वजह से हमारे 14,000 फौजी कट गए. ये हार हमें सिवा की वजह से मिली है. दिलेर खान, सिवा हमारे साथ है, हमारा दोस्त है. ये ख्याली पुलाव है, भ्रम है आपका. सिवा सिर्फ जुबानी दोस्त है हमारा, कहने के लिए. दरअसल वो हमारा सबसे बड़ा दुश्मन है. दुश्मन. लेकिन जहां तक मैं सिवा को जानता हूँ, सिवा हमारा
पता ही नहीं कर सकता। ये आप नहीं मिर्जा जी, आपके अंदर का राजपूत बोल रहा है। वैसे भी आपकी रगों में खून तो हिंदू ही है ना, वही खून बोल रहा है ये। जुबान पर पाबंदी रखिए खान साहब। मिर्जा जी, ये बर्दाश्त से बाहर है। क्या बात कर रहे हैं मिर्जा जी? अरे बर्दाश्त तो हम करते चले आ रहे हैं। दिलेर खान, मौके की नजाकत को समझो, ये हमारी चाल थी। मतलब हम आपका मतलब नहीं समझे। आलमगीर के जन्मदिन के चलते जब आप आगरा जाएंगे, वहां जाकर वो कुर्निश बजाएंगे और आलमगीर के सामने अपने वफादारी कबूल करेंगे। इंशाअल्लाह वो बादशाह सलामत के हुजूर में जाएगा जरूर, लेकिन बादशाह सलामत उसे जिंदा नहीं छोड़ेंगे। क्या बात है मिर्जा जी, क्या शातिर दिमाग पाया है आपने, क्या चाल चली है, एकदम शतरंजी चाल। नेमकं काय आवाज मुगर हे गमती लईच कापती बघा दग्या नडगावलांचा वाघ नाही तर दरबारातल्या टरकाळीनं मुघलांच्या आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या बाद मुघल म्हणतात की श्री गणाधिपतये नमः। श्री नरहरि रूपाय नमः। वृषबलान्वय सिंह सुधाकरः प्रथित कीर्ति रुदार पराक्रमा अभवदर्थ कलासु विशारदो जगती शाहनृपः क्षितिवासव। अनेक शक्तींचा समन्वय असलेले कीर्ती संपन्न श्रेष्ठ उदार आणि पराक्रमाची शर्थ करणार राजे शहाजी महाराज या धर्तीवर होऊन ज्यांनी वैर धारण करणाऱ्या अनेक मस्तवाल राजांची मस्तक श्री शंकरास अर्पण केली, अशा वसुंधरेत गवसणी घालणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आणि उत्तुंग असलेल्या शहाजी राजांना महाशूर मुलखाचे धनी असलेले लोकांसाठी पर्वतासारखे उत्तुंग पुरुष श्रेष्ठ श्री शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्र झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभूराजे, चारित्र्य संपन्न मनुष्य कोण, त्याची लक्षणं कोणती? मातोश्री, वाचा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुणे नम्रता, म्हणजे सज्जनांच्या सहवासाची इच्छा, दुसऱ्यांच्या गुणांविषयी प्रेम, गुणवंत असूनही नम्रता, विद्येची आवड, स्वतःच्या पत्नीविषयी प्रेम, विकारांवर ताबा ठेवण्याची शक्ती आणि दया, हा ज्याचा स्थायी भाव तो चारित्र्य संपन्न। लोक कुठला? गुणी माणसाची भीड, काय श्रेष्ठ नाही? मूर्खाची संगत। खरा शूर कोण? ज्याने स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवला आहे तो। खरी संपत्ती कोणती? विद्या। खरा राजा कोण? ज्याच्या आज्ञा सर्वजण पाळतात आणि ज्याच्यामुळे स्त्रीच्या डोळ्यातील भय नष्ट होते, तो खरा राजा। छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो उनकी हिम्मत इस कदर बढ़ गई है कि वो कईयों खान की किले की ओर आग उठाने का साहस करने लगे। बड़ी तैयारियां हो चुकी है। 2,500 की फौज कईयों खान पर हमला करेगी। ये हुजूर, फौज का मुखिया कौन है? शिवाजी राजा। शिवाजी राजा तो नहीं है हुजूर,
लेकिन जरूर कोई आला दर्जे का नामचीन सरदार होगा। एक शिवाजी छोड़कर कयूम खान से कोई टकराव नहीं ले सकता। भाईजान, भाईजान, भाईजान। अली खान, क्या हुआ? भगा उखाड़ कर फेंक दिया? भाईजान, फेंक दिया था, सबको डराया धमकाया, लेकिन वो संपा बीच में आ पहुंचा। संभा उनमें से मारा? नहीं, उसने ही हमारे सारे सिपाहियों को मार दिया, लेकिन वो अपने किले की तरफ आ रहा है। आने दो उसे। आमचा एक भगवा उखडला तर 10 भगवे रोवू, आणि ते सुद्धा तुमच्या छाताळा. आमच्या भगव्याला नेसताना बुक करण्याची भाषा, छाटण्याची भाषा, एवढी मस्ती, एवढी मगरुरी. तुम्हाला काय वाटलं हा भगवा लेचा पेचा दुबळा आहे? अरे या मराठी मातीचा उमाळा आहे भगवा, या मराठी मुलखाच्या स्वातंत्र्याची आस आहे भगवा. आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा धाक, आया बहिणींची हाक आणि शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं नाक आहे हा भगवा. राजा श्री शिवछत्रपती की